नमस्कार, मी अविनाश आदक, मुख्य संपादक महाई न्यूज. आज आपण पिंपरी चिंचवडच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या एका विषयावर बोलणार आहोत. विषय आहे मोशी कचरा डेपोतील प्रस्तावित अशा 375 टन क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प आणि या प्रकल्पावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून या प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकल्प महाग आहे, महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करून या प्रकल्पाला मंजुरी दिली जाते, महापालिकेने स्वतः प्रकल्प उभारावा, अनेक कंपन्या हा प्रकल्प मोफत करण्यासाठी तयार आहेत, 9 कर्मचाऱ्यांचा बळी गेलेल्या मोशी कचरा डेपोमध्येच पुन्हा नवीन प्रकल्प का आणि कशासाठी, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मित्रांनो, लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. विरोधकांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत आणि ते सत्ताधाऱ्यांनाच विचारले पाहिजेत. पण एक पत्रकार म्हणून, नागरिक म्हणून आणि या शहरातील जबाबदार माध्यम म्हणून आमचं काम केवळ आरोप ऐकून घेणं नाही, तर त्या आरोपांमागची खरी वस्तुस्थिती तपासणं आणि ती जशी आहे तशी जनतेसमोर मांडणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मोशीच्या कचरा डेपोतील दुर्घटनेबद्दल बोलूया. या दुर्घटनेमध्ये 9 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक होती. या घटनेची जबाबदारी खऱ्या अर्थानं निश्चित झालीच पाहिजे. चौकशी पारदर्शकपणे झाली पाहिजे आणि भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी कठोर सुरक्षा उपाययोजना सुद्धा केल्या पाहिजेत. याबाबत खरं तर कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण एक प्रश्न आपण विचारला पाहिजे की मोशीतील कचरा दुर्घटना आणि नवीन बायो सीएनजी प्रकल्प या 2 गोष्टी एकच आहेत का? दुर्घटना झाली म्हणून त्या कचरा डेपो परिसरामध्ये होणारा प्रत्येक वैज्ञानिक दृष्टीने योग्य असणारा कचरा प्रक्रिया प्रकल्प हा चुकीचा कसा ठरतो? याचं उत्तर निश्चितपणे इतकं सरळ साधं नाही. आज पिंपरी चिंचवड शहरात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. विशेषतः ओला कचरा हा मोठा प्रश्न ओला कचऱ्याचा आहेच. हा कचरा फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करत राहणं हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीनं प्रक्रिया करून त्यातून बायो सीएनजी सारखे इंधन निर्माण करणं ही सध्या जगभरात वापरली जाणारी आधुनिक संकल्पना आहे. त्यामुळं प्रस्तावित प्रकल्पाचा विचारच चुकीचा आहे असं पहिल्याच टप्प्यात ठरवणं योग्य ठरणार नाही. आता या प्रकल्पावरील सर्वात चर्चेच्या असलेल्या आर्थिक आरोपाकडे वळूया आणि त्याबद्दल जाणून घेऊया. या प्रकल्पासाठी 3,661 रुपये प्रति टन दरानं शुल्क देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा दर महाग आहे आणि यामुळे महानगरपालिकेचं नुकसान होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे. पण इथं पत्रकार म्हणून एक मूलभूत प्रश्न आपण विचारला पाहिजे, तो म्हणजे 3,661 रुपये प्रति टन या रकमेमध्ये नेमकं काय काय समाविष्ट असेल? कचरा प्रक्रिया, प्लांटचे संचालन, मनुष्यबळ, देखभाल, तांत्रिक व्यवस्था, यंत्रसामग्री आणि इतर ऑपरेशनल खर्च यांचा त्यामध्ये समावेश आहे का? हे सर्व तपशील समोर येणं गरजेचं आहे. केवळ एक आकडा घेऊन महापालिकेचं नुकसान होणार, त्यामुळं हा प्रकल्प चुकीचा आहे असा निष्कर्ष काढणं पुरेसं नाही. कोणत्याही प्रकल्पाचं आर्थिक मूल्यमापन करताना एकूण खर्च, उत्पन्न, दीर्घकालीन दायित्व, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचा खर्च आणि महापालिकेला मिळणारा निव्वळ फायदा या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळं महापालिका प्रशासनानं या प्रकल्पाचं संपूर्ण आर्थिक गणित जनतेसमोर ठेवणं आवश्यक आहे. आणि जर या आर्थिक गणितात काही त्रुटी असतील, काही कमी राहून गेल्या असतील तर त्या स्पष्टपणे समोर यायला पाहिजेत. विरोधकांचा दुसरा मुद्दा असा आहे की महापालिकेने स्वतः हा प्रकल्प उभारावा. हा पर्याय सुद्धा निश्चितपणे तपासता येऊ शकतो. पण मग प्रश्न असा आहे की महापालिकेने स्वतः जर प्रकल्प उभारला तर सुरुवातीचा भांडवली खर्च किती येईल? प्लांट आणि मशिनरीचा खर्च किती येईल? मनुष्यबळ किती लागेल? वीज, देखभाल, दुरुस्ती किंवा विमा आणि तांत्रिक व्यवस्थापनाचा एकूण खर्च हा किती पडेल? आणि तांत्रिक दृष्ट्या हा प्रकल्प चालवल्यानंतर दरवर्षी महापालिकेवर किती आर्थिक भार पडेल? जर महापालिकेने स्वतः प्रकल्प उभारला आणि चालवला
तर त्यातून महापालिकेला किती निव्वळ उत्पन्न मिळेल हे सुद्धा सांगितलं पाहिजे. त्यामुळे महानगरपालिकेनेच हा प्रकल्प करावा हा राजकीय दावा असण्यापेक्षा त्यामागचं आर्थिक मॉडेल जनतेसमोर येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आता यामध्ये आणखी एक महत्वाचा दावा असा केला जातो की अनेक कंपन्या हा प्रकल्प किंवा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प मोफत करण्यास सुद्धा तयार आहेत. जर हा दावा खरा असेल तर तो अत्यंत स्वागतार्ह आहे, कारण महापालिकेचा पैसा वाचणार असेल आणि त्याच वेळी शहरातील ओल्या कचऱ्याची ही मोठी समस्या शास्त्रीय पद्धतीने जर त्याची विल्हेवाट लागणार असेल तर तो पर्याय निश्चितपणे तपासला गेला पाहिजे. पण त्यासाठी त्या कंपन्यांचं अधिकृत प्रस्ताव आहेत का किंवा ते कुठे आहेत, त्या कंपन्या कोणत्या आहेत, त्यांनी महापालिकेला कोणत्या अटींवरती कोणत्या कोणत्या शर्तींवरती हा प्रस्ताव दिलाय, प्रकल्पाचा खर्च त्या कंपन्या स्वतः उचलणार आहेत का किंवा महानगरपालिकेकडून त्यामध्ये काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत, सीएनजी विक्रीतून मिळणारं उत्पन्न नक्की कोणाला मिळणार, महापालिकेला किती महसूल मिळणार, कराराचा कालावधी किती असणार, हे महत्वाचे मूलभूत प्रश्न सुद्धा विचारले गेले पाहिजेत. कंपन्या मोफत काम करण्यास तयार आहेत हा दावा जर कागदपत्रांसह सिद्ध झाला आणि तो सुरक्षित असला तर तो पर्याय महानगरपालिकेनं गांभीर्यानं तपासावा. पण तोपर्यंत हा दावा केवळ एक राजकीय वक्तव्यच ठरेल. आता येऊया सर्वात राजकीय दृष्टिकोनातून झालेल्या आरोपाकडे. तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे करून हा प्रकल्प तातडीनं मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप करण्यात आला असल्यामुळे खरं तर हा गंभीर आरोप आहे. त्यामुळे यासाठी अधिकृत पुरावा असणं अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणता आदेश दिला, कोणाला पत्र दिलं किंवा कोणता शासन निर्णय या संदर्भामध्ये आहे, कोणत्या अधिकृत कागदपत्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिलेत, जर असा काही दस्तऐवज असेल तर तो सुद्धा जनतेसमोर आणला गेला पाहिजे. पण केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन एखाद्या महानगरपालिका स्तरावरील प्रस्तावाला राजकीय स्वरूप देणं आणि त्यावरून वातावरण तयार करणं, आरोप प्रत्यारोप करणं हा वेगळा विषय. आणखी एक आरोप आहे की प्रस्ताव घाई गडबडीत मंजूर केला जातोय. पण महाई न्यूजला मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार प्रस्ताव अद्याप स्थायी समितीसमोर आलेलाच नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्यावर अभ्यास केला जाईल, सादरीकरण होईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असं स्थायी समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितलंय. मग एक मूलभूत प्रश्न असा आहे की ज्या प्रस्तावाला अद्याप स्थायी समितीची मंजुरीच मिळालेली नाही त्याला घाई गडबडीत मंजुरी दिली जात आहे असं कसं म्हणता येईल? याचा अर्थ प्रस्तावावर प्रश्न विचारू नयेत असा अजिबात नाही. उलट प्रस्ताव स्थायी समितीसमोर आल्यावरती प्रत्येक सदस्यानं त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे, तांत्रिक तज्ज्ञांची मतं त्यामध्ये घेतली गेली पाहिजेत, आर्थिक गणित तपासलं गेलं पाहिजे, सुरक्षा व्यवस्था तपासली गेली पाहिजे आणि त्यानंतरच निर्णयावरती आलं पाहिजे. आता निलंबित मुख्य अभियंते संजय कुलकर्णी यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार केला असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय आणि त्यामुळं तो चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत असाही आरोप केला जातोय. पण मित्रांनो, एखादा अधिकारी निलंबित आहे म्हणजे ही बाब प्रशासनाच्या दृष्टीनं गंभीर असू शकते, पण त्यानं तयार केलेला प्रत्येक तांत्रिक आराखडा हा आपोआपच चुकीचा त्यामुळं ठरत नाही आणि त्याचप्रमाणे तो आराखडा आहे म्हणून तो आपोआप योग्य सुद्धा ठरत नाही. आराखडाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी झाली पाहिजे, डीपीआर तपासला गेला पाहिजे, प्रकल्पाची तांत्रिक व्यवहारिता ती तपासली गेली पाहिजे, आर्थिक व्यवहार्यता तपासली गेली पाहिजे, पर्यावरणावरती याचे काय परिणाम होतील ते तपासले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षा निकष यामध्ये महत्वाचे तपासले गेले पाहिजेत. या सर्व तपासणी नंतरच अंतिम निर्णय घेतला गेला पाहिजे. प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता 375 टन ओला कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची असून दररोज यामधून सुमारे 8 टन बायो सीएनजी निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे. मग या प्रकल्पाचं आर्थिक गणित अधिक स्पष्ट असायला पाहिजे, कारण दररोज 8 टन सीएनजीची बाजारातील किंमत किती, त्यातून वार्षिक उत्पन्न किती, प्रकल्प चालवण्याचा खर्च किती, कचरा प्रक्रिया करण्याचा खर्च किती, देखभाल दुरुस्ती खर्च किती आणि या सर्व खर्चानंतर महापालिकेला प्रत्यक्ष किती फायदा होणार या प्रश्नांची उत्तरं कागदोपत्री मिळायला हवीत. माझ्या मते या संपूर्ण विषयात खरी चर्चा अशी असायला हवी की पिंपरी चिंचवडच्या ओल्या कचऱ्याचे
पुढील 10 वर्षात किंवा पुढील 15 वर्षात 20 वर्षामध्ये व्यवस्थापन कसं करायचं, कचऱ्याचे ढीग फक्त वाढवत राहायचे का, कचरा फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवत राहायचा, शिफ्ट करत राहायचा का, की कचऱ्यावर इंधन आणि ऊर्जा निर्माण करून त्या कचऱ्याचं मूल्यवर्धन करायचं, हा मुळात मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे प्रकल्पाला आंधळा विरोध करणं योग्य नाही आणि प्रकल्पाला आंधळा पाठिंबा देणं सुद्धा योग्य होणार नाही. महाई न्यूजची भूमिका अगदी स्पष्ट आहे. कागदपत्रे समोर आणा, आर्थिक गणित तपासा, तांत्रिक व्यवहार्यता तपासा, पर्यावरणीय परिणाम तपासा, सुरक्षा व्यवस्था तपासा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. महानगरपालिकेने या कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत पारदर्शकता ठेवलीच पाहिजे. DPR, आर्थिक व्यवहार्यता अहवाल, कंत्राटाच्या संदर्भातल्या अटी, प्रकल्पाचा कालावधी, प्रतिटन दर, अपेक्षित CNGचं उत्पादन आणि महापालिकेला होणारा निव्वळ आर्थिक फायदा, या सर्व बाबी सर्वसामान्य पिंपरी चिंचवडकरांसमोर, नागरिकांसमोर मांडल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे विरोधकांनी सुद्धा केवळ राजकीय दृष्टिकोनातून आरोप करण्यापेक्षा पर्यायी प्रस्ताव मांडला पाहिजे, पर्यायी काही आयडियाज या संदर्भामध्ये दिल्या पाहिजेत. ज्या कंपन्या मोफत प्रकल्प करण्यास तयार असल्याचं विरोधकांकडून सांगितलं जातंय, त्यांच्या अधिकृत ऑफर्स समोर आणल्या गेल्या पाहिजेत. त्या ऑफर्सच्या अटी नक्की काय आहेत हे सुद्धा नागरिकांना समजलं पाहिजे. कारण पिंपरी चिंचवडकरांना राजकीय आरोप प्रत्यारोप अजिबात नकोय, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना आरोप प्रत्यारोपांमध्ये काहीही रस नाही. त्यांना त्यांच्या शहरातील कचरा समस्या कायमची सुटलेली पाहिजे. मोशीतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांना खरी श्रद्धांजली कोणती असेल, तर ती म्हणजे केवळ काही दिवस त्यावर चर्चा करणं, तर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणं. यामधून जर विचार केला तर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आणि त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था उभारली गेली पाहिजे. हीच त्या कर्मचारी बांधवांना खरी श्रद्धांजली ठरेल. मित्रांनो, मोशीला पुन्हा कचऱ्याचा डोंगर नको, पण मोशीला वैज्ञानिक आणि सुरक्षित कचरा प्रक्रिया व्यवस्था हवी आहे. शहर वाढतंय, कचरा वाढतोय, त्यामुळं कचरा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींचा विचार करावाच लागणार आहे. बायो CNG हा त्यातीलच एक महत्त्वाचा पर्याय आहे. तो योग्य आहे की नाही याचा निर्णय फक्त भावनेवर किंवा राजकीय आरोपांवर नव्हे, तर तांत्रिक आणि आर्थिक अभ्यासावर झाला पाहिजे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात माझा एकच आग्रह आहे की सर्वच राजकीय पक्षांनी कुठलंही राजकारण नको, तर या विषयामध्ये पारदर्शकता पाहिजे. आरोप नको आहेत, कागदपत्रे पाहिजेत. दावे नको आहेत, तर आर्थिक गणित पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितापेक्षा पिंपरी चिंचवडकरांचं हित हे सर्वोच्च असलं पाहिजे. मोशीतील बायो CNG प्रकल्प महापालिकेसाठी फायदेशीर असेल, पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य असेल, सुरक्षित, कर्मचारी बांधवांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असेल आणि नागरिकांच्या हिताचा असेल, तर त्याचा विचार झालाच पाहिजे. त्यात त्रुटी असतील तर त्याही दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत. आर्थिक नुकसान होत असेल तर त्यावर सुद्धा प्रश्न हे उपस्थित झालेच पाहिजेत. आणि यापेक्षा चांगला दुसरा कुठला पर्याय उपलब्ध असेल तर तो सुद्धा तपासला गेला पाहिजे. कारण शेवटी हा विषय ना भाजपाचा आहे, ना राष्ट्रवादीचा आहे, ना कुठल्या शिवसेनेचा आहे किंवा ना कुठल्याच पक्षाचा आहे. कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा हा विषयच नाही. हा विषय पिंपरी चिंचवड शहराच्या भवितव्याचा आहे. म्हणूनच निर्णय सुद्धा पक्षीय राजकारणापलीकडे किंवा आरोप प्रत्यारोपांकडे जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सर्व कागदपत्रांची छाननी करून आणि पिंपरी चिंचवडकरांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून झाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे, आमच्या महाई न्यूजचं मत आहे. मित्रांनो, मी अविनाश साधक, मुख्य संपादक महाई न्यूज, आपली रजा घेतो. आपण प्रश्न विचारत राहूया, वस्तुस्थिती तपासत राहूया आणि पिंपरी चिंचवडकरांसमोर सत्य मांडत राहूया. धन्यवाद. जय हिंद.